मराठ्यांची ही अभूतपूर्व दिंडी अर्थात पदयात्रा मुंबईच्या दिशेने जात आहे। या पदयात्रेत मराठा मोठ्या संख्येने सहभागी होताना पाहायला मिळत आहे। लहानांपासून थोऱ्यापर्यंत प्रत्येक जण या दिंडीचा भाग होतोय। सध्या विचार करायचा झाला तर आकडा गेलाय कोटीच्या वर। पण हे सगळं जरी असलं तरी एवढा प्रचंड मोठा प्रतिसाद या दिंडीला पाहायला मिळतोय की सरकार नक्कीच हादरलं असणार आहे। भलेही समोर येऊन कुणी बोलायला तयार नाही, पण मराठ्यांची ही गर्दी आणि तिथले येत असलेले व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर सरकारला थंडी ताप आल्याशिवाय राहणार नाही। कारण की मराठा बांधवांनी केलेलं नियोजन एक मराठ्यांचा मोठा समुद्रच जणू मुंबईच्या समुद्राला मिळण्यासाठी येत आहे। आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर सरकार खडबडून जागं झालंय। मराठा बांधवांनो सावधान, कोणत्याही क्षणी दगाफटका होऊ शकतो। ही पदयात्रा मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात। मराठ्यांचा हा जनसमुदाय विस्कटण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात। परंतु बांधवांनो, आपल्याला खंबीरपणे तिथं उभं राहायचंय। हे सगळं जरी असलं तरी मराठ्यांचा एक गनिमी काबा सुरू आहे। बऱ्याच पोस्ट अशा व्हायरल होत आहेत। एक तुकडी जरी ही असली तरी दुसरी तुकडी मुंबईच्या दिशेनं रवाना झाली आहे। याविषयी सविस्तर माहिती अजून बाहेर येत नाही, परंतु हा मराठ्यांचा गनिमी काबा असणार आहे। आणि अशा पद्धतीनं जरी सरकारनं या तुकडीला अडवलं तरी सुद्धा त्या अगोदरच मराठा बांधव मुंबईत हजर झालेले असतील। आणि त्याच्यामुळे हा गनिमी काबा कुणाला लक्षात येऊ नये म्हणून या गोष्टीची कुठेतरी दक्षता घेतली असावी कदाचित। मराठ्यांची ही दुसरी तुकडी मुंबईत कशी जाणार आहे, या तुकडीमध्ये नेमकं कोण सहभागी असणार आहे, मनोज जरांगे पाटील त्या तुकडीमध्ये जाणार आहेत का, अशी बरीच काय प्रश्न आहेत। परंतु हा मराठ्यांचा गनिमी काबा असू शकतो। सरकार मराठा बांधवांना अडवण्याचे बरेच जे नाही ते प्रयत्न करणार आजपर्यंत करत आले आणि त्याच्यामुळे या सरकारवरती विश्वास ठेवून चालणार नाही। त्यामुळे मराठा बांधवांनी रचलेला हा गनिमी काबा असू शकतो आणि तो यशस्वी होणारच आहे। सोशल मीडियावरती काही पोस्ट अशा पडतायत की मराठ्यांचा हा गनिमी काबा आहे आणि दुसरी तुकडी मुंबईच्या दिशेनं रवाना सुद्धा झालेली आहे। याविषयी सविस्तर माहिती बाहेर येत नाही, पण तरी सुद्धा असं जर होणार असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे, जेणेकरून मराठ्यांची ही पदयात्रा यशस्वी होईल आणि त्याचबरोबर स्वतःच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य सुद्धा करून घ्यायच्या आहेत। आणि त्यामुळं मराठा बांधवांनो सावधान, सावध राहिलं पाहिजे। क्षणाक्षणाला सावध राहिलं पाहिजे। प्रत्येक गोष्टीसाठी सावध राहिलं पाहिजे। प्रचंड मोठा हा जनसमुदाय आहे आणि त्या जनसमुदायात कुठेही कोणत्याही क्षणी दगाफटका होऊ शकतो। गनिमी काव्या संदर्भात काही पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। भले त्यामध्ये सविस्तर माहिती नाही, पण हा गनिमी कावा होऊ शकतो। कारण यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांना ज्या वेळेला त्यांच्या आंदोलनावरती गोळीबार करण्यात आला होता त्यावेळेला सुद्धा असाच गनिमी कावा करण्यात आला होता। तिथं मनोज जरांगे पाटील यांच्या जागेवरती दुसरा माणूस बसवला होता आणि मनोज जरांगे पाटलांना सुरक्षित ठेवलं होतं। पुन्हा एकदा पोलीस गेल्याच्या नंतर हे आंदोलन तितक्याच ताकदीनं उभं राहिलं होतं। त्यामुळे मनोज जरांगे पाटील या सगळ्या गोष्टी जाणतात, सरकारवरती भरोसा राहिला नाही आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं मराठ्यांचा हा गनिमी कावा असू शकतो। वेळोवेळी या सगळ्या गोष्टींचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देत राहणार आहे। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा।